नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे शिवाजी महाराज आणि आजचा सामान्य माणूस. मित्र हो, काल मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे कोसळला तिथे भूतपूर्व केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे या दोन गटामध्ये राडा झाला. आता राडा हा शब्द मी कृपाम कुलकर्णींच्या व्युत्पत्ती कोशामध्ये बघितला आहे का? तिथे राडा हा शब्द नाही. हिंदी मराठी कोशामध्ये सुद्धा नाही. राड आहे. राड म्हणजे भांडण आणि राड म्हणजे चिखल. आपल्याला भांडणं पण जास्त मर्यादेच्या बाहेर करायची नाहीत आणि राजकारणाचा चिखलही करायचा नाही आहे. सामान्य माणसाला आणि एकंदर आरोप प्रत्यारोप सरकार पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकावर करतायत, यात सामान्य माणसाला काडीचंही स्वारस्य नाही. सामान्य माणसाला शिवाजी महाराजांमध्ये स्वारस्य आहे म्हणजे काय आहे? तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्वसामान्य माणूस ज्या निश्चितीनं जगत होता तसं आम्हाला जगता आलं पाहिजे, एवढी किमान अपेक्षा सामान्य माणसाची आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सामान्य माणूस हा निर्भय होता. त्याला भीती नव्हती. राजा आहे समर्थ, तो आपली काळजी घेतो आहे आणि आपण काय करायला पाहिजे हे तो सांगतोय आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून तो सांगतो त्याप्रमाणे आपण ऐकलं की आपण सुरक्षित आहोत, हा विश्वास सामान्य माणसाला होता. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सामान्य माणूस हा प्रतिकाराला सिद्ध असे. शिवाजी महाराजांनी ती शिकवण त्याला दिली होती. तो अन्याय सहन करत नसे. त्यासाठी युद्धतंत्रामध्ये शिवाजी महाराजांनी हातपाय अंथरूण पाहून पांघरून हातपाय पसरायचे म्हणतात, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी गनिमी कावा शोधून काढला तो महाराष्ट्राच्या कंगाल प्रकृतीला झेपेल अशा पद्धतीची युद्धाची रणनीती त्यांनी आखली. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात मराठी माणूस सर्वसामान्य हा प्रतिकाराला सिद्ध असे, स्वेच्छेनं सिद्ध असे आणि अहममिकेनं पुढे जाऊन तो प्रतिकार करत असे. तो आत्मनिर्भर होता. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नातेसंबंधांची जपणूक या विषयाला खूप महत्त्व होतं आणि नातेसंबंधामध्ये स्त्री जातीविषयी प्रचंड आदर होता. स्त्री सन्मान हा शिवाजी महाराजांच्या काळातला एक विशेष आहे आणि तो सर्वसामान्य माणसाला समजला होता. आपण आता असा विचार करू की आज शिवाजी महाराज असते तर त्यांना भारतातली एकंदर परिस्थिती बघून काय वाटलं असतं? 2 दिवसापूर्वी केरळच्या समुद्रामध्ये भारताची आण्विक पाणबुडी अरिघात, तिचं नाव, हिचं जलावतरण झालं. या एका घटनेने शिवाजी महाराजांना अतिशय आनंद झाला असता, कारण भारताचं नौदल हे त्यांनी स्थापिलेलं आहे. आधुनिक भारताचं नौदल जो समुद्राचा स्वामी असतो तो जगावर राज्य करतो, हे सूत्र शिवाजी महाराजांना ठाऊक होतं आणि म्हणून त्यांनी कष्टपूर्वक नौदल स्थापन केलं आणि ते वाढवलं की त्याचा धसका इंग्रजांना, पोर्तुगीजांना, डचांना, सगळ्यांना, त्यावेळचे जे शत्रू होते त्यांना बसलेला होता. शिवाजी महाराजांना दुःख कशाचं झालं असतं? पश्चिम बंगालमध्ये जे चालू आहे बलात्कार, हत्या, बदलापूरला जे चालू आहे आणि अनेक ठिकाणी स्त्री सन्मान राखला जात नाही आहे. पुरुषांच्या वासनांच्या स्त्रिया बळी होत आहेत. हे शिवाजी महाराजांना अत्यंत क्लेशदायक
असे हे प्रकार आहेत. शिवाजी महाराज जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर त्यांचं एकच कोणतं वैशिष्ट्य आहे की जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या सूर्यमंडळामध्ये हिंदूंना त्यांचं राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. तो अधिकार काढून घेण्यासाठी मोंगलांच्या स्वाऱ्या होत होत्या. तर त्या अधिकाराच्या प्रस्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी संपूर्ण राष्ट्राला, आधी महाराष्ट्राला आणि मग राष्ट्राला सिद्ध केलं, त्यांना प्रतिकारक्षम बनवलं आणि आपला जो राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे तो आम्ही सोडणार नाही हे सबंध जगाला बजावून सांगितलं. शिवाजी महाराजांच्या नंतर हा जो शिवाजी महाराजांनी आपला अधिकार स्थापन करण्याचा उच्चार केला ती परंपरा कोणी राखली हो? टिळकांच्या काळात बघा तुम्ही, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वराज्य म्हणजे काय? हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांचं जे आहे त्याला अनुलक्षून टिळक म्हणतायत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि हे शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे लोकांना लक्षात आणून देण्यासाठी टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला आणि ते स्वतः राजगडावर जात असत, शिवराज्याभिषेक साजरा करत असत, शिवजयंती साजरा करत असत. आणि तो महाराष्ट्राचा सार्वजनिक जसा गणेशोत्सव आहे तसा शिवजयंती उत्सव हा महाराष्ट्राचा एक सण म्हणून त्यांनी प्रस्थापित केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ टिळकांच्या निधनानंतर जो स्थापन झाला 5 वर्षांनी, त्यांनी आपल्या 6 राष्ट्रीय सणांमध्ये, उत्सवामध्ये शिवराज्याभिषेक या उत्सवाचा, या दिवसाचा समावेश केला आणि गेली 100 वर्ष शिवाजी महाराजांचं गुणगान, गुणसंकीर्तन संघाच्या शाखेवर नियमितपणे होत असतं. काँग्रेसनं मात्र का कोणास ठाऊक आश्चर्य आहे, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातलं हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की काँग्रेसनं शिवाजी महाराजांपासून अंतर ठेवून आपला प्रवास केला. शिवाजी महाराजांशी त्यांनी सख्यत्व राखलं नाही. शिवाजी महाराज हे स्वातंत्र्य चळवळीचं प्रेरणास्रोत त्यांनी केलं नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून की काय, लोक फाळणीचं संकट उभं राहिलं तेव्हा ते प्रतिकार करायला का कोणास ठाऊक पण पुढे येऊ शकले नाही. त्यांना येऊ दिलं नाही की ते स्वतःहून आले नाहीत हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण हिंदूंकडून फाळणीला यादवी युद्धाच्या रूपानं प्रतिकार झाला नाही ही सत्य घटना आहे. याविषयी काँग्रेसनं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि आम्ही शिवाजी महाराजांच्या जवळ आहोत हे प्रत्यक्ष कृतीनं दाखवलं पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला परके नाही आहेत. शिवाजी महाराजांचे विचार स्वातंत्र्य चळवळीत परके का झाले होते याविषयी पुन्हा एकदा संशोधनं व्हायला पाहिजे. आता मुख्यमंत्री शिंदे, एकनाथजी शिंदे असं म्हणतात की मी 100 वेळा महाराजांसमोर पुतळा पडला, या चुकीसाठी लोटांगण घालायला तयार आहे. इच्छा चांगली आहे, पण तुम्हाला शिवाजी महाराजांचं स्मारक केवळ पुतळ्याच्या रूपानं करून तुमचं समाधान आहे का? शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर जो तुम्ही उभा केला तो तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे इच्छाशक्ती आहे, तुमच्याकडे संघटनेचं पाठबळ आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या हृदयात शिवाजी स्थापन मी करणार आहे असं का नाही म्हणत, अशी इच्छा मनात का नाही धरत? हे सोपं आहे. तुम्ही यापुढे शिवाजी वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार हे आपल्या राज्यकारभाराचं आणखीन एक उद्दिष्ट आहे असं मनात ठेवून त्याप्रमाणे योजना आखल्यात तर ते होऊ शकतं. आपण जसं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पुण्य लाभतं असं आपण म्हणतो ना, तसं शिवाजी महाराजांच्या
विचाराचं हे गंगेचं स्नान त्यामध्ये लहान मुलांना बुचकळून काढलं की मग त्यांचं पुढचं आयुष्य हे निर्घोर होतं, सुखाचं होतं असं आपण मानलं पाहिजे. आणि मग शाळांमध्ये, ग्रंथालयामध्ये शिवाजी महाराजांविषयी पुस्तकं पुरेशा प्रमाणात आहेत की नाही, तुम्ही साहित्यिकांना आवाहन करा की शिवाजी महाराजांवर लहान मुलांना उपयुक्त अशी त्यांचं गुणसंकीर्तन होईल आणि ते गुण आपल्या अंगात असले पाहिजेत, अशी मुलांमध्ये चढाओढ लागेल, अशा पद्धतीनं वाङ्मय आपण निर्माण केलं पाहिजे. मला वाटतं आज आणि उद्या 2 दिवस पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले विद्यापीठ जे आहे पुण्यामध्ये, तेथे शिवाजी महाराजांवर परिषद होते आणि अनेक विद्वान शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या पैलूवर भाष्य करणार आहेत. तर हा धूमधडाका जो आहे तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. भाषणं असतात, भाषणांच्या स्पर्धा असतात, संमेलनं असतात, नाटकं असतात, सिनेमा असतो. या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी शिवाजी महाराजांचा विचार सांगितला जाईल, व्यक्त होईल आणि तो सामान्य माणसापर्यंत पोचेल, असं आपण करायला पाहिजे. आत्ता मी कोणताही वादाचा मुद्दा उपस्थित करू इच्छित नाही, पण शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला तो अपघात आहे. पण वादासाठी म्हणून हा मुद्दा आपण लक्षात घेऊया की लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा जो हलवला तो अपघात नाही आहे, ती कुणाची तरी इच्छेनं केलेली अशी प्रत्यक्ष कृती आहे आणि त्याविषयी संपूर्ण महाराष्ट्राची अनुमती घेतलेली नाही आहे. त्यामागचे उद्देश काय आहे, ते शिवाजी महाराजांना पसंत आहेत का, याचाही विचार या सगळ्या वादामध्ये, मालवणच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये जो वाद उठलेला आहे त्या संदर्भात हाही विचार, दादोजी कोंडदेवाचा पुतळा हलवला हाही विचार आपण करायला पाहिजे. आता जी चौकशी नौदल आणि महाराष्ट्र सरकार चौकशा ज्या होणार आहे त्या निपक्षपाती होतील आणि जे कोणी दोषी असतील त्यांना शासन होईल याची व्यवस्था आपण करायला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.